दिंडोरी तालुक्याला स्वच्छतेच्या दिशेने नवा वेग भरत शामराव वेंदे यांचा आदर्श उपक्रम मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत दिंडोरी तालुक्यात स्वच्छता मोहीम प्रभावीपणे राबविण्याचा संकल्प पंचायत समिती दिंडोरीचे सहाय्यक गटविकास अधिकारी भरत भामराव वेंदे यांनी केलाय। प्लास्टिक मुक्त दिंडोरी तालुका हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन त्यांनी केले। भरत वेंदे यांनी सांगितले की प्रत्येक ग्रामपंचायतीने श्रमदानातून दर 1000 लोकसंख्येमागे 500 मीटर रस्ता तयार करणे अपेक्षित आहे। तसेच ग्रामपंचायतींनी वेळेत कर वसुली करून निधी संकलनात हातभार लावावा असेही त्यांनी स्पष्ट केले। पंचायत समिती मार्फत संस्था सक्षमीकरणावर विशेष भर दिला जात असून विविध योजनांच्या माध्यमातून वंचित घटकांपर्यंत शासनाचे लाभ पोहोचविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामे नियोजनबद्ध पद्धतीने सुरू असल्याचे भरत वेंदे यांनी सांगितले। येत्या काळात प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे व वेबसाईट तयार करणे या महत्त्वाच्या योजना राबविण्याचे नियोजन करण्यात आले। तसेच 1000 लोकसंख्येमागे 2 लाख वर्गणी जमा करण्याचे आवाहन देखील करण्यात येणार आहे। समाजातील प्रत्येक घटकाने या मोहिमेत सहभाग घेऊन स्वच्छ, सुंदर आणि समृद्ध दिंडोरी तालुका घडविण्यास हातभार लावावा असे आवाहन भरत शामराव वेंदे यांनी केले। शेवटी त्यांनी सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देत उज्ज्वल, आरोग्यदायी आणि स्वच्छ दिंडोरीच्या निर्मितीचा संकल्प व्यक्त केलाय। माझं नाव भरत शामराव वेंदे, सहाय्यक गटविकास अधिकारी, पंचायत समिती दिंडोरी। या वर्षाची दीपावली आपल्या सर्वांना सुख, समृद्धी, आरोग्यदायी व भरभराटी जावो अशी सगळ्यांना शुभेच्छा चिंतितो। आणि तसंच मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत या अभियानामध्ये स्वच्छता मोहीम राबवून प्लॅस्टिक मुक्त दिंडोरी तालुका ठेवून त्या ठिकाणी ग्रामपंचायतीला सहकार्य करावं व वेळेत सगळ्यांनी कर भरून गावामध्ये ज्या काही सुविधा पाहिजे आहेत त्या सुविधा मिळवण्यासाठी आपण सगळ्यांनी हातभार लावावा अशी आपल्या सगळ्यांना या दीपावलीच्या निमित्ताने इच्छा व्यक्त करतो। ग्रामीण भागातील रस्ते असेल, पाणी पुरवठा असेल, शौचालय असेल, तसेच स्वच्छतेबद्दल आपण आता सांगितलंच। पंचायत समितीकडून कोणते ठोस पाऊल उचलण्यात आले आहे सर? पंचायत समितीमार्फत सर्व ग्रामपंचायतीमध्ये या ठिकाणी आपण श्रमदानातून 1000 लोकसंख्येमागे 500 मीटर रस्ता करणं अपेक्षित आहे। आणि या अभियानांतर्गत मोहीम स्वरूपामध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये काम करण्यात येत आहे। मागच्या शुक्रवारी मुक्कामी सगळे अधिकारी जाऊन त्या ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा घेऊन या बाबतीमध्ये सर्व ग्रामस्थांना आवाहन केलेलं आहे। दिवाळी सणानंतर येणाऱ्या विकास योजनांच्या अंमलबजावणीसाठी पंचायत समितीची काय तयारी आहे सर? या निमित्ताने पंचायत समितीमार्फत आपण या अभियानांतर्गत मोठ्या स्वरूपामध्ये जे काही संस्था सक्षमीकरण आहे त्याच्यामध्ये ग्रामपंचायत असेल, अंगणवाडी असेल, शाळा असतील, प्राथमिक आरोग्य केंद्र असतील, उपकेंद्र असतील, तर या संस्थांचं सक्षमीकरण करून लोकांना जास्तीत जास्त लाभ देण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी आव्हान केलेलं आहे। आणि सामाजिक दायित्व म्हणून या ठिकाणी जे काही संजय गांधी निराधार असतील, इंदिरा गांधी वृद्धापकाळ पेन्शन असेल, तर ह्या योजनेच्या माध्यमातून जे वंचित लोक आहेत तर त्या लोकांना ह्या प्रवाहात आणून त्यांना लाभ मिळवून देण्याबाबत आम्ही आवाहन केलेलं आहे। आपल्या कार्यकाळात कोणते प्रकल्प किंवा उपक्रम आपल्याला विशेष अभिमानास्पद वाटतात सर? काय सांगा? या पंचायत समितीच्या माध्यमातून, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून माननीय आमचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार सर यांनी सगळ्या ग्रामपंचायतीमध्ये मुक्कामी राहून अधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी लोकांना मदत होईल या पद्धतीने नियोजन करणं चालू आहे। आणि निरंतर 31 डिसेंबरपर्यंत आम्ही हे अभियान चालू ठेवलेलं आहे। आठवड्यातून 1 दिवस आम्ही त्या ठिकाणी मुक्कामी राहून काम करणार आहोत। आणि श्रमदानातून या अभियानामध्ये श्रमदान अत्यंत महत्त्वाचे असून त्या श्रमदानाच्या माध्यमातून लोक चळवळ निर्माण करून स्वच्छता अभियान असेल, रस्ते असतील, गावातील स्वच्छता असेल, हे करण्याचा आम्ही प्रयत्न करतो। दिंडोरी तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या विकास कामांचा आढावा घेतला तर सध्या कोणती कामे चालू आहेत सर? सध्या आम्ही भर दिलेला आहे तो स्वच्छतेवरती
आणि त्याच्यानंतर आम्ही सगळ्या ग्रामपंचायतीमध्ये CCTV किंवा CCTV असतील. त्यानंतर प्रत्येक ग्रामपंचायतीची वेबसाईट आम्ही तयार करणार आहोत आणि या वेबसाईटच्या माध्यमातून 1000 लोकसंख्येमागे 2 लाख रुपये लोकवर्गणीवर जमा करण्याबाबतचं आव्हान आम्ही सगळ्या ग्रामपंचायतींना केलेलं आहे. त्यानुसार खडकसुकेने ग्रामपंचायतीने आत्तापर्यंत 1,20,000 सरपंच फंडमधून जमा केले. सरपंच फंडमध्ये कसं सरपंच, ग्रामसेवक आणि एक गावातला विरोधी पक्षातला कार्यकर्ता यांचं तिघांचं मिळून अकाउंट ओपन करून त्या ठिकाणी लोकवर्गणी जमा केलेली आहे आणि असं आम्ही प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आम्ही आव्हान केलेलं आहे. जाता जाता नागरिकांना काय संदेश द्या? नागरिकांना एवढाच संदेश देऊ इच्छितो की ही दीपावली जी आहे ही पर्यावरणपूरक दीपावली राहील अशा शुभेच्छा व्यक्त करतो आहे. आणि याच्यामध्ये जे काही गरीब लोक आहेत, जे वंचित लोक आहेत, तर त्यांना मदत करता येईल या पद्धतीने मी त्यांना. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.